त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजो दिकामोदिवक्त्रम खलानी शवादा पनोदार्हदक्षम समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा 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 बहुआवगड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली ऐसे वरम मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका मने मगन वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडे ना ऐसे वरम मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विढाला विढाला प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंत पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त नवे नवे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु परमगुरु ज्यांना या परमार्थाचं नाक म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरिता निवडला विठाला 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 अगोदर अल्पसा परिहार द्यायचा आहे तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी चालू आहे। या सप्त्यामधील मला 3ऱ्या दिवसाची सेवा ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली अशा असणाऱ्या कर्जतचं वादळ असणाऱ्या एक संघर्ष कन्या तेजश्रीताई दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अहिल्याच्या लेकी महिला कीर्तन महोत्सव चौंडी या गावामध्ये आयोजित करण्यात आला। त्यातले ही मला 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आले आणि या सप्त्याचे जे आधारस्तंभ आहेत ना तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले अशा असणारे आमदार रामसाहेब शिंदे त्यांचेही मी आभार मानते। सरपंच असतील विलास नाना शिंदे त्यांचेही मी आभार मानते। अविनाश दादा शिंदे त्यांचेही मी आभार मानते। तसेच संस्थेतल्या विद्यार्थिनी असतील विद्याताई रेपाळे यांच्या विद्यार्थिनी असतील त्यांचेही आभार मानते। गायनाचार्य असतील आमच्या तेजश्रीताई दिंडे जान्हवीताई शिंदे तुमचं नाव सांगा वेदिकाताई तावरे त्यांचेही आभार मानते। पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला
पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्याने ही सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. आणि तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं. चौथा नमस्कार तुम्हा सर्व चौंडीकरांना ज्यांनी कीर्तन करण्याची संधी दिली. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांनी 3 भाषा वापरल्या. बाबा हो, भजन करा, कीर्तन करा, पुण्य करा, तरी सुद्धा या समाजाने त्यांचं ऐकलं नाही. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय लोकांच्या पाया पडले. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. करताई बोला मोठी नाम, 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 करताई लागोनिया पाया हो हो विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया 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 विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाई बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी समाजाला सांगितलं की भजन करा, कीर्तन करा, पुण्य करा, तरीही सुद्धा या समाजाने त्यांचं ऐकलं नाही. पुन्हा पाया पडून सांगितलं. का पाया पडले हो जगद्गुरु तुकोबराय? त्यांना काही इलेक्शनला उभं राहायचं होतं का? त्यांचं ते कार्यच होतं. काय होतं? इलेक्शनला उभं राहायचं होतं का? नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, 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 जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देहा कष्टवीती
देह कष्टविती परोपकारे. पहा, जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांच्या पाया पडून सांगितलं तरी तुम्ही ऐकलं नाही. पुन्हा पुढे जाऊन नाथ महाराजांनी विनंती करून सांगितलंय, कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तरी सुद्धा तुम्ही ऐकलं नाही. आज सुप्रियाताई तुम्हाला 2 तास वरडून सांगून जाईल तरी तुम्ही ऐकणार? बोलत चला, तरी तुम्ही ऐकणार नाही. खूप प्रामाणिक आहेत, कारण चांगलं खायची, चांगलं पाहायची, चांगलं बोलायची आपल्याला सवय राहिलेली नाही. महाराज, बायकोनी किती सुंदर भाजी बनवू द्या, नवरा कधीच आवडीने खात नाही. आणि हॉटेलमधली कशी असू द्या, नवरा आवडीने खाणार. महिला मंडळ, तुम्ही इकडे किती मसाले टाका तरी सुद्धा आवडीने खाणार नाही. चांगलं पाहायची, चांगलं बोलायची सवयच राहिली नाही. तरी सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबाराय लोकांच्या पाया पडून सांगतात, तरी सुद्धा आपण ऐकलं नाही. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे कीर्तन भजन प्रवचन काय स्वर्गात आहे का? बोलत चला तुम्ही. कीर्तन भजन प्रवचन स्वर्गात आहे का? आहे? कीर्तन भजन प्रवचन स्वर्गात आहे का? आवाज मला येत नाही. आहे का? नाही. कीर्तन भजन प्रवचन कुठं आहे? मृत्यू लोकात आहे. आहे का नाही? कीर्तन भजन प्रवचन स्वर्गात नाही. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला कसं काय माहिती? मी परवा दिवशी स्वर्गात जाऊन आली. खरंच मी परवा दिवशी स्वर्गात जाऊन आली. अहो, मी म्हणते म्हणून ऐकू नका. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जास्त पुण्य कराल, ऐका, जास्त पुण्य कराल तर स्वर्गाची प्राप्ती आहे आणि जास्त पाप कराल तर नरकाची प्राप्ती आहे. हे 2 मॉडेल तयार होण्यासाठी पाप पुण्य कसं लागतं? समान लागतं. पाप पुण्य समान समे तरीच पावे कर्म भूमी. अहो, जे अमृत पिऊन अमर झालेत, तुमच्या आमच्यासारखं चहा पिऊन नाही, गांजा पिऊन नाही, दारू पिऊन नाही, जे अमृत पिऊन अमर झालेत ते भगवंताची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी वावा जन्मामा मृत्युलोकी वावा जन्मामा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी वावा जन्मामा मृत्युलोकी वावा जन्मामा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्मा मृत्युलोकी भावा जन्मा नारायण नामे देव जीवन नारायण नामे ओ जीवन. जे अमृत पिऊन अमर झालेत, चहा पिऊन नाही, दारू पिऊन नाही, गांजा पिऊन नाही, जे अमृत पिऊन अमर झाले ते भगवंताला म्हणतात, तुला जर आम्हाला जन्माला घालायचंच असेल तर कुठे जन्माला घाल? मृत्यू लोकात घाल. कारण कीर्तन भजन काही स्वर्गात नाही, मृत्यू लोकातच आहे. आणि ह्या कीर्तन भजन ऐकण्यासाठी साक्षात देव सुद्धा वेडवला होता. संताचं तर जाऊ द्या, कर्तुम कर्तुम अन्यथा हा कर्तुम पंढरीशी पांडुरंग परमात्मा या सुखासाठी वेडा झाला. ज्या सुखा कारणे देवा वेडावाला, ज्या सुखा कारणे देवा वेडावाला कारणे
या सुखासाठी वेडा झाला होता, म्हणून वैकुंठ सोडून संत सदनात येऊन राहिला. नुसता राहण्यासाठी आला का? नुसता राहण्यासाठी आला का? तुम्ही बोलत चला. ह्यांनी सांगितले का बोलायचं नाही? बोलत चला ना. नुसता राहण्यासाठी आला का? मग काहीतरी आनंद मिळावा म्हणून आला. आता तुम्ही माझ्या कीर्तनाला आलात, काहीतरी आनंद मिळावा म्हणून आलात ना? आलात ना? आता मी कीर्तन सांगण्याचा आनंद घेते, गायनाचार्य गायन करण्याचा आनंद घेत आहेत, मृदुंगाचार्य मृदुंग वाजवण्याचा आनंद घेत आहेत, टाळकरी मंडळी टाळ वाजवण्याचा आनंद घेत आहेत, तुम्ही श्रोते मंडळी झोपण्याचा आनंद घेत आहेत. विठाला 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 विठाला. त्यांनी 3 भाषा वापरल्या. बाबा हो, भजन करा, कीर्तन करा, पुण्य करा, तरी सुद्धा या समाजाने त्यांचं ऐकलं नाही. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय लोकांच्या पाया पडले. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला मोठी नाम, 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 करताळी लागोनिया पाया हो हो विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया 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 विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाला सांगितलं की भजन करा, कीर्तन करा, पुण्य करा, तरीही सुद्धा या समाजाने त्यांचं ऐकलं नाही. पुन्हा पाया पडून सांगितलं. का पाया पडले हो जगद्गुरु तुकोबाराय? त्यांना काय इलेक्शनला उभं राहायचं होतं का? त्यांचं ते कार्यच होतं. काय होतं? इलेक्शनला उभं राहायचं होतं का? नाही. जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती,
उपकारे. पहा, जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांच्या पाया पडून सांगितलं तरी तुम्ही ऐकलं नाही. पुन्हा पुढे जाऊन नाथ महाराजांनी विनंती करून सांगितलंय, कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तरी सुद्धा तुम्ही ऐकलं नाही. आज सुप्रियाताई तुम्हाला 2 तास वरडून सांगून जाईल तरी तुम्ही ऐकणार? बोलत चला, तरी तुम्ही ऐकणार नाही. खूप प्रामाणिक आहेत, कारण चांगलं खायची, चांगलं पाहायची, चांगलं बोलायची आपल्याला सवय राहिलेली नाही. महाराज, बायकोनी किती सुंदर भाजी बनवू द्या, नवरा कधीच आवडीने खात नाही. आणि हॉटेलमधली कशी असू द्या, नवरा आवडीने खाणार. महिला मंडळ, तुम्ही इकडे किती मसाले टाका तरी सुद्धा आवडीने खाणार नाही. चांगलं पाहायची, चांगलं बोलायची सवयच राहिली नाही. तरी सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबाराय लोकांच्या पाया पडून सांगतात, तरी सुद्धा आपण ऐकलं नाही. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे कीर्तन भजन प्रवचन काय स्वर्गात आहे का? बोलत चला तुम्ही, कीर्तन भजन प्रवचन स्वर्गात आहे का? आहे? कीर्तन भजन प्रवचन स्वर्गात आहे का? आवाज मला येत नाही. आहे का? नाही. कीर्तन भजन प्रवचन कुठं आहे? मृत्यू लोकात आहे. आहे का नाही? कीर्तन भजन प्रवचन स्वर्गात नाही. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला कसं काय माहिती? मी परवा दिवशी स्वर्गात जाऊन आली. खरंच मी परवा दिवशी स्वर्गात जाऊन आली. अहो, मी म्हणते म्हणून ऐकू नका. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जास्त पुण्य कराल, ऐका, जास्त पुण्य कराल तर स्वर्गाची प्राप्ती आहे, आणि जास्त पाप कराल तर नरकाची प्राप्ती आहे. हे 2 मॉडेल तयार होण्यासाठी पाप पुण्य कसं लागतं? समान लागतं. पाप पुण्य समान समे तरीच पावे कर्मभूमी. अहो, जे अमृत पिऊन अमर झालेत, तुमच्या आमच्यासारखं चहा पिऊन नाही, गांजा पिऊन नाही, दारू पिऊन नाही, जे अमृत पिऊन अमर झालेत ते भगवंताची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी वावा जन्मामा, मृत्युलोकी वावा जन्मामा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी वावा जन्मामा, मृत्युलोकी वावा जन्मामा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्मामा, मृत्युलोकी भावा जन्मामा. नारायण नामे देऊ जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. जे अमृत पिऊन अमर झालेत, चहा पिऊन नाही, दारू पिऊन नाही, गांजा पिऊन नाही, जे अमृत पिऊन अमर झाले ते भगवंताला म्हणतात, तुला जर आम्हाला जन्माला घालायचंच असेल तर कुठे जन्माला घाल? मृत्यू लोकात घाल. कारण कीर्तन भजन काही स्वर्गात नाही, मृत्यू लोकातच आहे. आणि ह्या कीर्तन भजन ऐकण्यासाठी साक्षात देव सुद्धा वेडवला होता. संताचं तर जाऊ द्या, कर्तुम कर्तुम अन्यथा हा कर्तुम, पंढरीशी पांडुरंग परमात्मा या सुखासाठी वेडा झाला. ज्या सुखा कारणे देवा वेडावाला, ज्या सुखा कारणे देवा वेडावाला, देवा वे
वेडा झाला होता म्हणून वैकुंठ सोडून संत सदनात येऊन राहिला. नुसता राहण्यासाठी आला का? नुसता राहण्यासाठी आला का? तुम्ही बोलत चला. ह्यांनी सांगितले का बोलायचं नाही? बोलत चला ना. नुसता राहण्यासाठी आला का? मग काहीतरी आनंद मिळावा म्हणून आला. आता तुम्ही माझ्या कीर्तनाला आलात, काहीतरी आनंद मिळावा म्हणून आलात ना? आलात ना? आता मी कीर्तन सांगण्याचा आनंद घेते, गायनाचार्य गायन करण्याचा आनंद घेत आहेत, मृदुंगाचार्य मृदुंग वाजवण्याचा आनंद घेत आहेत, टाळकरी मंडळी टाळ वाजवण्याचा आनंद घेत आहेत, तुम्ही श्रोते मंडळी झोपण्याचा आनंद घेत आहेत. विठाला 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 वेगळा वेगळा आहे बघा. आपण कीर्तन ऐकण्याचा आनंद घेतो, परंतु माझा भगवान परमात्मा या सुखासाठी वेडा झाला होता म्हणून वैकुंठ सोडून संत सदनात राहिला आला. नुसता राहण्यासाठी आला नाही, काहीतरी आनंद मिळावा म्हणून आला. तर कोणता आनंद घेतला भगवान परमात्म्यानं सांगू का तुम्हाला? भगवान परमात्म्यानं आनंद घेतला ज्यावेळेस नामदेवराय वाळवंटामध्ये कीर्तन करायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. एवढा देव नाचला, एवढा नाचला की त्याचं पितांबर गळलेलं सुद्धा त्याला भान. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. एवढा देव नाचला की पितांबर गळलेलं सुद्धा भान राहिलं नाही. आता नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा नाचला. आमच्या कीर्तनात पण देव नाचतात. कसले देव नाचतात सांगू का तुम्हाला? तुमची इच्छा असलं तर सांगते, नाहीतर पुढे जाते. सांगायचं का? पहा, आमच्या कीर्तनात बी देव नाचतात. अमरावतीला कार्यक्रम होता, कार्यक्रमाला गेले, नवरात्राचा कार्यक्रम होता. अभंग देवीचा घेतला आणि त्याला चाल लावली. तुम्हाला काय म्हणून दाखवणार नाही, म्हणून दाखवणार नाही. चाल लावली, चाल लावल्याच्या नंतर मृदुंगाचार्य धुंद झाले. मृदुंगाचार्य धुंद झाले आणि अशीच एक अंबाबाई उठली, आहा आहा करत तिने स्टेज पर्यंत आली. तिने जशी काय स्टेजवर उडी मारली रे मारली, मी पडदा फाडूनच फरार. असले देव नाचतात आमच्या कीर्तनात. परंतु माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा नाचला. विठाला 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 विठाला. आणि जनाबाईंनी नामदेवरायांना अभंग म्हणायला सांगितले, कारण जनाबाईंचा अधिकार तेवढा होता. जनाबाईंचा अधिकार पाहिला गेला तर महाराज मी सांगू शकत नाही, एवढा अधिकार जनाबाईंचा होता. ज्यावेळेस जनाबाई दळण दळायचा ना, साक्षात भगवान परमात्मा दळण दळू लागायला यायचा. जनाबाई सुंदर ओव्या म्हणायच्या.
सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला जीव शिव दोन्ही खुंटे घे प्रपंचाचे नेते घे लावून पाची बोटे घे तू ये रे बाळ विठ्ठला लावून पाची बोटे घे तू ये रे बाळ विठ्ठला हा जनाबाईंचा अधिकार होता. जनाबाई साक्षात भगवान परमात्म्याला बोलवायच्या. मी त्या जनाबाईचं सांगते. आताच्या जनाबाईचं सांगायचं झालं तर आजच कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर पहाटे पहाटे गाण्याचा आवाज आला. गाण्याचा आवाज आला म्हणलं आताच्या महिला एवढ्या लवकर उठतच नाही. कस काय गाण्याचा आवाज येतोय म्हणून पाहण्यासाठी गेले. पाहण्यासाठी गेल्याच्या नंतर लिंबाच्या झाडाखाली एक आजीबाई गाणं म्हणत होते. मी जवळ गेले ऐकलं गाणं काय होतं. मला वाटलं असं म्हणत असत्यान लिंबाच्या झाडाखाली बाहू माझा कीर्तनकारी ते असंही म्हटलं नाही. मी म्हटलं असं म्हणत असत्यान लिंबाच्या झाडाखाली बाहू माझा भजनकारी त्या तसंही म्हटलं नाही. त्यांनी तिसरं जोडलं लिंबाच्या झाडाखाली बाहू माझा दारू पाडी कोण मिलन केली काळी आली पोलिसाची गाडी कोण मिलन केली काळी आली पोलिसाची गाडी माझ्याकडे काय टकला बसला नेला भाऊ धरून नेला कवाच नेला जाऊ द्या. त्या जनाबाईचं वेगळं होतं आणि ह्या जनाबाईचं वेगळं आहे. कारण जनाबाईंचा अधिकार खूप मोठा होता. जनाबाई अभंग म्हणायच्या कीर्तन करायच्या तेव्हा देवाला राग आला नाही. महाराज मला एक गोष्ट सांगायची. जनाबाईंनी कीर्तन केलं तेव्हा देवाला राग आला नाही. मग आम्ही कीर्तन केल्यामुळे तुम्हाला का राग येतो? येतो ना तुम्हाला राग आम्ही कीर्तन केल्यावर. काही काही साधू म्हणजे साधूंचं असं आहे की त्यांना आमचा स्पर्श जमत नाही. त्यांना आमच्या हाताचं जेवण जमत नाही. परंतु या साधू संतांनी पहिलं वर्णन आमचं केलंय. आपुलिया हिता
माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते, जन्माला आल्याच्या नंतर ती महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन काही उद्योग करत फिरते, त्यावेळेस त्याचा आनंद तिच्या आईवडिलांना होतो, यात नवल नाही. तिच्या घरामध्ये होतो, यातही नवल नाही. तिच्या गावामध्ये होतो, यातही नवल नाही. अख्ख्या विश्वाचा जो मालक आहे त्या भगवान परमात्म्याला त्याचा आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून येऊ द्या त्या मुलीला जन्माला. वंशाच्या दिव्यापायी नका भिजू त्या पंथीला. तुम्हाला जर वंशाला दिवा पाहिजे असेल तर पुत्र चांगले असावेत. वंशाला दिवा पाहिजे असेल तर वंशाच्या दिव्यापायी नका भिजू त्या पंथीला. मुलगी कशी असावी? मुलगी कशी असावी? मुलगी असावी मीराबाईंसारखी. मुलगी असावी तर शबरी मातासारखी. आणि मुलगी असावी तर माझ्या अहिल्या मातेसारखी. माझ्या अहिल्या मातेसारखी. महाराज काय संस्कार केले होते अहिल्या मातेवर. ज्यावेळेस अहिल्या मातेचा जन्म, अहिल्या मातेंचे वडील मानकोजी शिंदे आणि माता सुशीला यांच्या जन्मी 31 मे 1725 या साली अहिल्या मातेचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या मातीत जन्म झाला. अवघ्या 8 वर्षाच्या अहिल्या मात्या जन्माला आल्या. विठ्ठल विठ्ठल असताना अहिल्या मातेंवर शिक्षण झालं अहिल्या मातेचं शिक्षण झाल्याच्या नंतर अहिल्या माता या विठ्ठल विठ्ठल शिक्षण झालं. अहिल्या माता आपल्या भावंडासोबत आता लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या. लहानाच्या मोठ्या होत असताना अहिल्या माता असंच आपल्या शेतामध्ये जात असताना, शेतात गेल्याच्या नंतर त्यांना 2 वाट सरू लागले. 2 वाट सरू लागल्याच्या नंतर त्या रखरखत ऊन होतं. त्या रखरखत्या उन्हामध्ये अहिल्या मातेंना 2 वाट सरू लागले. 2 वाट सरू लागल्याच्या नंतर त्या वाट सरूंनी विचारलं, ताई थोडंसं पाणी मिळेल का? पाणी मिळेल का म्हणल्याच्या नंतर अहिल्या मातेनं अलगत उत्तर दिलं, बाबा माझ्या सोबत चला, मी तुम्हाला आमच्या वाड्यावरती चला, तिथं पाणी मिळेल. अहिल्या मातेंसोबत जे वाटसरू गेले ते वाटसरू गेल्याच्या नंतर त्या वाटसरूंना अहिल्या मातेनं पाणी दिलं आणि सांगितलं की आमच्या राजवाड्याचा एक नियम आहे की आलेले जे वाटसरू आहेत त्यांना आम्ही जेवण घातल्याशिवाय जाऊन देत नाही. जेवण घातल्याशिवाय जाऊन देत नाही. मग त्या वाटसरूंना अहिल्याबाईंनी जेवण घातलं आणि त्या अहिल्याबाईंचे हे संस्कार पाहून जे वाटसरू कोण होते ते वाटसरू मल्हारराव होळकर आणि बाजीप्रभू त्यांच्या सोबत होते. ते पाहिल्याच्या नंतर बाजीराव म्हणाले, अहिल्यादेवी ही एवढी गुणवान मुलगी आहे आणि हीच मुलगी तुमच्या पुत्रासाठी योग्य ठरेल असं म्हटल्याच्या नंतर अहिल्या होळकर ह्या मुलगी तुम्हाला म्हणून अशी मुलगी जन्माला यावी जिने काहीतरी आपल्या जन्माला आल्याच्या नंतर आपलं नाव मागं राहिलं पाहिजे. अशी मुलगी जन्माला यायला पाहिजे. नारी जातीने जन्म घेतला हिल्या होणार गा. नारी जातीने जन्म घेतला हिल्या होणार गा. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या
वंशाच्या दिव्यापायी नका विजू पंथीला. एक आता भ्रूणहत्येचा प्रकार जरा जास्त वाढलाय. एक मुलगी आपल्या आईला गर्भातून आवाज देते आणि सांगते की आई मला सुद्धा जन्म घ्यायचा आहे आणि जन्माला येऊन या जगामध्ये माझं नाव मला करायचंय. आणि बाबा म्हणते, मुलगी म्हणलं की नाक डोळं मरते. सांग ना ग आई त्या बाबांना, वंशाच्या दिव्यापायी नका विझू त्या पंथीला. ती मुलगी आईला आपल्या गर्भातून आवाज देऊन सांगते की 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विझवू आई. 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 ती मुलगी गर्भातून आवाज देऊन सांगते की आई मला सुद्धा जन्म घ्यायचा आहे. आता मला जन्म घ्यायचा आहे, तुझ्याशिवाय मला कोणी वाचू शकणार नाही. यासाठी तूच आता काहीतरी कर. सांग ना आई मला कोण वाचवणार. सांग ना आई मला कोण वाचवणार. तुझ्या बिना जन्माची जन्माला. वंशाच्या दिव्यापायी नका विझू त्या पंथीला. तुम्हाला जर मुलीला सांभाळायचं जीवावर आला असेल तर कुठल्याही मंदिरात नेहून सोडा. कारण ज्यांना कोणी नसतं त्याला देव असतो. पहा, ज्यावेळेस जनाबाईला कोण नव्हतं त्यावेळेस जनाबाईचा सांभाळ कुणी केला? भगवान परमात्म्याने जनाबाईचा सांभाळ केला. म्हणून ज्याला कोण नसतं त्याला देव असतो. कोण म्हणतं देव येत नाही? देव येतो. देव जेवतो सुद्धा. पहा, एक वेळेचा प्रसंग आहे. ज्यावेळेस नामदेवराय अवघ्या 5 वर्षाचे होते. 5 वर्षाचे असताना नामदेवरायांचे वडील काही कामावस्थे बाहेर गेले आणि नामदेवरायांना सांगितलं की नामा, मला आज काम आहे, तर तू भगवंताला नैवेद्य घेऊन तू जा. भगवंताला नैवेद्य घेऊन तू जा म्हटल्याच्या नंतर नामदेवरायांनी नैवेद्याचं ताट घेतलं. पूर्वी नैवेद्य केवढा असायचा? पूर्ण पुरणपोळीचं ताट नैवेद्य असायचा. आताचा नैवेद्य केवढा आहे? आताचा नैवेद्य तुमच्या इकडं काय म्हणते? तर नैवेद्य म्हणतात का चांदकी म्हणते? तर चांदकी का नैवेद्य? नैवेद्य. तुमचं नाम जवळजवळ सारखंच आहे, नैवेद्यच म्हणतात. पहा, ताट भरून नामदेवरायांनी ते नैवेद्याचं ताट भरून घेतलं. त्याच्यावर 10-10 भजे होते का? असतेत का? परंतु पूर्वीच्या काळी 10-10 भजे ताटावर होते. आता एकच तोडायचा आणि त्यातला सगळ्या नैवेद्यावर ठेवायचा. आमटी, इकडं सार म्हणतात का आमटी म्हणतात? आमटी म्हणतात ना. त्या आमटीचं बोट बुडवायचं, टप 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 सगळ्या नैवेद्याला लावायचं. परंतु पूर्वीचा नैवेद्य पूर्ण पुरणपोळीचं ताट असायचं. तो नैवेद्य घेऊन नामदेवराय मंदिरात गेले. मंदिरात गेल्याच्या नंतर नामदेवरायांनी देवासमोर नैवेद्य ठेवला आणि म्हणाले, देवा जेवा, देवा जेवा. म्हटल्याच्या नंतर बाहेरची लोक हसू लागली. काय वेडा मुलगा आहे हा? दगडाची मूर्ती कुठं जेवत असते का? परंतु नामदेवरायांनी हट्ट धरला होता की देवाला जेव घातल्याशिवाय जायचं नाही. नामदेवराय परत देवाला म्हणाले, देवा जेवा. तरी सुद्धा देव यायला तयार नाही. परत नामदेवराय म्हणाले, देवा जेवा.
नामदेवरायांना तर राग आला. नामदेवराय म्हणाले, किती वेळ झालं देवा जेवा म्हणतोय, रोज माझे वडील येतात त्यावेळेस तुम्ही जेवतात आणि आज मी आलो म्हणून जेवत नाहीत का? भगवंताला आश्चर्य वाटलं, काही हट्टी मुलगा आहे. भगवंत हसू लागले. आश्चर्य वाटलं भगवंताला की अवघ्या 5 वर्षाचा नामदेवराय मला जेव घालतोय दगडा. आणि लोक म्हणतात दगडाची कुठं मूर्ती जेवत असती का? तरी सुद्धा हा मुलगा हट्ट सोडत नाही. नामदेवरायने बरं देवाला म्हणालं, देवा जेव्हा आता जर तुम्ही का जेवला नाही तर मी माझं मस्तक तुमच्या पायावर आपटल. असं म्हटल्याच्या नंतर टपदिशीनं मस्तक नामदेवरायाने भगवंताच्या चरणावरती आपटलं. परंतु महाराज नामदेवरायांना लागलं नाही. भगवंत तट दिशेने कटेवरून उतरून खाली आले आणि नामदेवरायांचं मस्तकातून रक्त येणारं थांबवलं. तेव्हा नामदेवराय म्हणाले, देवा मी तुला जेवायला बोलवलंय, माझं रक्त बंद करायला नाही बोलवलं. देव म्हणाले, काय नामदेवा किती हट्टी आहेस तू. आज जर तुला काही झालं असतं तर मी तुझ्या घरच्यांना काही उत्तर दिलं असतं. तेव्हा नामदेवराय म्हणाले, देवा जीव गेला तरी चालेल परंतु तुला जीव घातल्याशिवाय जाणार नाही. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, असं नामदेवराय म्हणाले. आणि नामदेवरायांनी त्या दगडाच्या मूर्तीला जीव घातलं. महाराज संताचा महिमा एवढा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नामदेवरायांनी त्या भगवंताला जीव घातलं म्हणून संतांचा महिमा एवढा सामान्य नाही. पहा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात भगवंत नाचला. जनाबाईने भगवंतासमोर अभंग म्हटले. तुकोबरायांनी दगडाच्या नंदीचं दूध काढलं आणि त्याला चारा खाऊ घातला. हे सामर्थ्य कुठून आलं? पुन्हा ज्ञानोबारायांनी निर्जीव भिंत चालवली. हे नेमकं कशाच्या जोरावर झालं? नेमकं काय पुण्य केलं? तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरण. कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक, पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक, पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक. निर्मल वादिक दोरावले, निर्मल वादिक दोरावले, ऐसे वर्मद दाविनारायण, ऐसे वर्मद दाविनारायण, ऐसे वर्मद दुराविले, ऐसे कोण पुण्याचा होईन सेवक, जे बनवाने का दोरा
सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवकही झालो, ते पुण्यही आम्हाला कळालं. परंतु याचं काहीतरी वर्म असेल ना, कारण कोणतीही गोष्ट करायची म्हटलं की आपल्याला त्याचं वर्म माहीत पाहिजे. तर ते वर्म आम्हाला तुम्ही सांगा, परंतु अंतकरणापासून सांगा, बाह्य लक्षणाने नका, अंतकरणापासून सांगा आणि त्याच्या खुणा आम्हाला प्रगट करून दाखवा. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे वर्म मज दावे नारायणा, ऐसे वर्म मज आता ऐसे वर्म मज दावी नारायणा, इथं वर्म हा शब्द आलाय. तर वर्म कोणती गोष्ट करायची म्हटलं की वर्म लागतं. आता कीर्तन करायचं म्हटलं तर कीर्तनाचं काय वर्म आहे हे माहीत पाहिजे. टाळ वाजवायचा म्हटलं तर टाळाचं वर्म काय आहे हे माहीत पाहिजे. मृदंग वाजवायचा म्हटलं तर मृदंगाचं वर्म काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला जर ते माहीत नसलं तर आपली फजिती होती. वर्म काय आहे हे माहीत असलं पाहिजे. पहा, एक उदाहरण सांगून जाते. एक नवीन लग्न झालेलं जोडपं पंढरपूरला गेलं. ते कधी भजनात नव्हतं ना कीर्तनात नव्हतं, परंतु ते पंढरपूरला गेलं. त्या दिवशी एकादश होती. पंढरपूरला गेल्याच्या नंतर आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घेतलं आणि त्या दिवशीचा मुक्काम तिथंच केला. दुसऱ्या दिवशी आली द्वादश. द्वादश सोडायला हे गेले एका ब्राह्मण बुवाच्या घरी. ब्राह्मण बुवाच्या घरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला होता. आता ह्या दोघांना पुरणपोळी म्हणजेच काय माहित नव्हतं, म्हणून यांनी एक नाही दोन नाही चार पुरणपोळ्या खाल्ल्या. खाऊ द्या, मला कुठं घरून आणून द्यायचं, खाल्ले तर खाऊ द्या. त्यांनी विचारलं हे काय आहे. त्या जोडप्यांनी त्या ब्राह्मण काकाला विचारलं, ब्राह्मण काका याला काय म्हणतात. ते ब्राह्मण काका म्हणाले याला पुरणपोळी म्हणतात. तेव्हा ते जो मुलगा आहे त्या जोडप्यातला मुलगा काय म्हणाला, हे बघ बायको, घरी गेल्याच्या नंतर मला अशीच पुरणपोळी करून पाहिजे. ती म्हणाली, ती जरा जास्त आगाऊच होती. ती म्हणाली मला काय असं तसं समजलंय का, अशीच पुरणपोळी करून देणार. उगा माणसा तुमचं काही चालू असतंय, अशीच करून देते. योगायोगानं 15 दिवसानं ते घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर बैलपोळ्याचा सण आला. बैलपोळ्याचा सण आला आणि त्या मुलाला पंढरपूरच्या पुरणपोळीची आठवण झाली. ते आपल्या बायकोकडे लगेच गेला आणि म्हणाला, मला जशी पंढरपूरला मी पुरणपोळी केली होती, आज आपल्या घरी तशीच पुरणपोळी बनवायची. ती परत म्हणाली, अहो बनवून देते, तुमचं काय असतं, बनवून देते म्हणलंय ना, मला काय असं तसं समजू नका. अख्ख्या गावात सुगरण आहे मी, अख्ख्या गावात सुगरण. बनवून देते, आपलं ते सोडा बैला आणि निघा. आताची कंडिशन कशी तशीच आहे ना, यांचं यांना ऐकावं लागतं.
ऐकावं लागतं का नाही? महिला मंडळ बोलत चला, यांना ऐकावं लागतं. पहा, पूर्वी गिरणीमध्ये पिठाचा डबा कोण न्यायचं? महिला मंडळ कोण न्यायचं? कोण न्यायचं? तुम्ही यायचं ना. आता हे काम यांच्याकडे सोपवलं. बरं पुढं आणखीन काळ बदलला. लग्न मंडपामध्ये पुढं कोण चालायचं? कोण चालायचं? माझं झालेलं नाही, मला काही अनुभव नाही. सांगा, तुम्ही सांगा, कोण चालायचं? कोण चालायचं? नवरदेव. आता कोण चालतं? नवरी. तू चल पुढं, तुझ्या मी हाई माग. एक वेळेचा प्रसंग सांगते. मी एका काकांना विचारलं, काका तुम्ही भजन करतात का? ते म्हणाले आपल्याला तसलं काही जमत नाही. तुम्ही देवाची पूजा तर करत असताल? नाही नाही, आपल्याला जमत नाही. बरं देवाची नाही जमत, आई वडिलांची तरी जमत असेल? ते म्हणाले नाही, ते पण नाही जमत. आणि तेच काका थोड्या वेळानं मला काय म्हणतात, ताई मला आरतीला जायचंय. आता मला सांगा, हे आई वडिलांची सेवा करत नाही, कधी भजन करीत नाही, देवाची पूजा करीत नाही, मग नेमकी आरती कोणाची करतात हे बघण्यासाठी मी त्यांच्या महाग गेले. महाग गेल्याच्या नंतर त्याने मस्त आरतीचं ताट तयार केलं. आरतीचं ताट तयार केल्याच्या नंतर जी देवी ठेवलेली होती ती देवीला बघायला मला उत्सुकता वाढली ना, की कोणती नेमकी देवी आहे ती पाहण्यासाठी मी गेले. एका आंबाबाईने गळ्यात केस सोडलेली होती आणि ह्याने आरती म्हणायला चालू केली. ओम जय पत्नी देवा मैया जय पत्नी देवा, पत्नी बैठे पलंग पर, पत्नी बैठे पलंग पर, की करे सेवा. ओम जय पत्नी देवा, ओम जय पत्नी देवा, ओम जय पत्नी देवा, असं त्यांनी म्हणायला सुरुवात केलं. मी म्हणलं किती अवघड आहे. ह्या बी मुलांनी काय केलं, सोडले बैल आणि गेला. म्हणजे सर्वजण बायकोच ऐकतात. मला यातून सांगायचं काय होतं, सगळेजण आता बायकोच ऐकतात. हिनं सुंदर मेकअप केला. आता बायांना मेकअप करायला लय आवडतो. कुठला सण आला की काही सांगू नका, काय काय क्रीमा लावतील काही सांगता येत नाही. एवढा मेकअप तिनं पण सुंदर केला. सुंदर साडी घातली. संपूर्ण पुरणपोळीचा जो स्वयंपाक असतो तो झाला. परंतु आता पुरणपोळी लाटायची राहिली होती. पुरणपोळी लाटायला बसली, पण पुरणपोळी लाटण्यात कशी हीच माहीत नव्हतं. तिनं काय केलं असं, तिनं काय केलं सांगू का? तिनं घातली पुरणात कणी घातली. पुरणात कणी घातली, लागली पुरणपोळी लाटायला. आता मला सांगा, तुम्ही किती जरी वेळ तुम्ही पुरणपोळी लाटली तरी तुम्हाला पुरणपोळी जमेल का? नाही. पण ती लईच हुशार होती. तिनं काय केलं, तिनं विचार केला, आपण जिथं पुरणपोळी खाल्ली होती त्या बाईच्या हातातच वांगड्या नव्हत्या. आता मला सांगा, पुरणपोळीचा आणि बांगड्याचा काही संबंध आहे का? तुम्ही बोलत चला, आहे का संबंध? काही नाही. पण तिनं काय केलं, टच दिशेनं बांगड्या फोडल्या आणि परत पुरणपोळी लाटायला बसली. पुरणपोळी लाटायला बसल्याच्या नंतर तीच क्रिया आणि तेच वर्म, काय पुरणात कणिक, परत पुरणपोळी लाटायला लागली. परंतु पुरणपोळी काही जमेना. परत थोडासा तिने विचार केला, आपण जिथं पुरणपोळी खाल्ली होती त्या बाईच्या डोक्यालाच केस नव्हते, घ्या आणून. आता मला सांगा, पुरणपोळीचा आणि याचा काही संबंध आहे का? नाही. हे गेली नावेकडून टक्कलच करून आली. महाराज टक्कलच करून आली आणि बसली पुरणपोळी लाटायला. पुरणपोळी लाटायला बसल्याच्या नंतर परत वर्मतीच क्रिया तीच. ती म्हणली आता काही खरं नाही, आता जर पुरणपोळी जमली नाही
तर ह्यांचं बोलणं खाऊन घ्यावं लागेल. आधी आपण एवढं बोललोय तर आता आपल्याला बोलणं खाऊन घ्यावं लागेल. परत तिने डोकं चालवलं नाही का आजीबाईकडे गेली आणि म्हणाली, आजीबाई माझं नुकतंच नवीन लग्न झाले, मला काही स्वयंपाक येत नाही, पुरणपोळी कशी करतात हे सांगा. आजीबाई म्हणाली, डाळ शिजू घालायची, त्याचं पुरण वाटायचं, कणिक मळायची. ती म्हणली हे केलंय मी. परत मग आजीने सांगितलं हुंडे करायचे, ते म्हणली हे पण केलंय मी. आजीला आला राग. आजी म्हणाल्या, तू सगळंच केलं तर माझ्याकडे कशाला आली मग. आजीनं शॉर्टकट मारला. म्हणले आता तू सगळं तर केलंय, पुरणपोळी लाटायची आणि गॅसवर एक पातेलं ठेवायचं, त्यामध्ये पाणी ओतायचं, त्या पाण्याला उकळी फुटली की हाय तशीच पुरणपोळी त्यात सोडून द्यायची. बरोबर असंच होतं का पुरणपोळीचं वर्म? नाही, पुरणपोळीचं वर्म असं होतं की कणकेत पुरण घालून पुरणपोळी लाटायची होती, परंतु हिने उलट केलं, पुरणात कणी घातली आणि पुरणपोळी लाटत बसली. म्हणजे हिचं वर्म चुकलं. कारण कोणतीही गोष्ट करायची म्हटलं की आपल्याला त्याचं वर्म कळालं पाहिजे. तुका म्हणे चुकले वर्म, केली अवघेची धर्म. हिचं वर्म चुकलं. वर्म कळालं तर त्याचा फायदा होतो, नाहीतर फार मोठी फजिती. आतापर्यंत आपण 2 चरणाचा भावार्थ पाहिला, इथून पुढे ही पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला सुंदर असा नरदेह दिलाय, नुसता नरदेह दिलाय का, त्यात नरदेह दिलाय तो कशासाठी दिलाय? भजण्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे
3.5 हाताचा नरदेह आपल्याला दिलाय, जिथले तिथं आपले नरदेह दिलाय. एक जरी पार्ट आपल्याला कमी दिलं तर फार मोठी फजित होती. पहा, एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेलं. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. बाबांनी सांगितलं करा. 3 तास बाबांचं हृदय काचेच्या भांड्यामध्ये सांभाळण्यात आलं. ऑपरेशन सक्सेस झालं आणि डॉक्टरांनी एवढी लांबलचक बिलाची लिस्ट काढली आणि त्या बाबांजवळ आणून दिले. बाबांजवळ आणून दिल्याच्या नंतर बाबा बिलाकडे पाहताच बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर डॉक्टरांना वाटलं बिल जास्त झालंय म्हणून बाबा रडतायत का काय. डॉक्टर म्हणाले, बाबा 5 लाख रुपये झालेत तर तुम्ही 3 लाख रुपये द्या, परंतु रडू काही नका. तेव्हा बाबा म्हणतात, डॉक्टर अवघे 3 तास तुम्ही माझं हृदय काचेच्या भांड्यामध्ये सांभाळले तर 5 लाख रुपयाची लिस्ट माझ्याकडे आणून दिले. गेल्या 80 वर्ष झालं माझा भगवान परमात्मा माझं हृदय सांभाळतोय, परंतु आणखीन त्याने बिलाची लिस्ट पाठवली नाही. म्हणून आपल्याला भगवान परमात्म्याने 3.5 हाताचा नरदेह दिलाय. तो कशासाठी दिलाय तर भजनासाठी दिलाय. म्हणून सर्वांनी एकदा हात वर करा. विठोबा